आज आपण रोज मातीत कल्पना दुधाळ यांची कविता बघणार आहोत। कवयित्रीचा परिचय दिलेला आहे बघा। प्रसिद्ध कवयित्री सिझरकर म्हणते माती, धग असतेच आसपास हे कविता संग्रह प्रकाशित। सिझरकर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी व धग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झाले आहे। आपला स्वतःचा जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनःपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते, तेव्हा कुठे शेतात गोंदनाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते। आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातान्हाची पर्वा न करता शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसाठी वा ऊसाच्या लागवडीसाठी अत्यंत कष्टाची कामे करत राहते। हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरून सर्वस्व अर्पण करते, तेव्हा कुठे शेतात हिरवीगार पिकं डोलू लागेल। साध्या सरळ शब्दातील ही गेय कविता आहे। ओळी ओळीतून पुढे जाताना अंतःस्थ वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते हे आपल्याला इथे अनुभवायचे आहे। कवयित्री कल्पना दुधाळ यांचा परिचय दिलेला आहे। कवयित्रीचे 2 कविता संग्रह आपल्याला प्रकाशित झालेले दिसून येतात। पहिल्या कविता संग्रहाचं नाव आहे सिझरकर म्हणते माती आणि दुसरा आहे धग असतेच आसपास। आता पहिल्या कविता संग्रहाचं शीर्षक लक्षात घ्या, सिझरकर म्हणते माती म्हणजे काय? नैसर्गिकरित्या आता माती सुद्धा प्रसवणार नाही, ती क्षमता तिची राहिली नाही। पूर्वी काय राहायचं, जमिनीमध्ये बी पेरलं की ते आपसूक उगवायचं। आता ती जमिनीची सुद्धा क्षमता कमी झालेली आहे। आपण जर लक्षात घेतलं तर पूर्वी स्त्रियांचं नॉर्मल डिलिव्हरी व्हायची, आता त्या नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण दिवसांदिवस घटत चाललेलं आहे। का? कारण की स्त्रियांची सुद्धा ती प्रसवण्याची क्षमता कमी होत चाललेली आहे, दिवसांदिवस ही कमकुवत होत चाललेली आहे। आता तो संदर्भ स्त्रीशी घेतलेला आहे, पण इथे मात्र जे सिझर करायचं म्हटलेलं आहे ते कुणाचं? मातीचं। या कविता संग्रहाच्या शीर्षकामध्ये सुद्धा आपल्याला एक वेगळेपण इथे पाहायला मिळते आहे। एकंदरीत या कविता संग्रहातल्या संपूर्ण कविता सुद्धा आपल्याला वेगळ्या पातळीवर जाताना दिसते आहे। अशाच एका विषयाचा स्त्रीशी संबंधित असणारा विषय इथे कवयित्रीने घेतलेला आहे। तो विषय कोणता आहे हो? तर दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना ही स्त्री शेत शिवारामध्ये कशी वागते किंवा कशी झिजते किंवा कशा पद्धतीने श्रम करते हे इथे दिसून पडते आहे। आणि शेत शिवारामध्ये श्रम केल्याशिवाय किंवा घाम गाडल्याशिवाय काहीही पिकत नाही, हे सुद्धा कवयित्रीला इथे समजावून सांगायचं आहे। प्रस्तुत कवितेमध्ये आपल्याला नेमकं तेच इथे लक्षात घ्यायचं आहे की एक स्त्री अगदी पिकाच्या लागवडीपासनं तर त्याच्या मळणी, काढणी आणि मळणीपर्यंत, काढणी म्हणजे कापणी करणे आणि मळणी म्हणजे ते थ्रेशर मधनं म्हणा, आता थ्रेशर आलेत म्हणून, पूर्वी माणसंच म्हणजे मजूरच ती मळणी करायची। म्हणजे समजा आता सध्या जे सीझन चालू आहे ते आहे तूर सोंगायचं। आता तूर सोंगून झालेला आहे, मात्र ती तूर सोंगली म्हणजे तूर बाजूने होते का? ती शेंगांच्या टरफलांमध्ये बंदिस्त असते, त्या टरफलात त्याला मोकळं करावं लागतं। मग त्यासाठी काय करावं लागते? मळणी। आता थ्रेशर आले म्हणून ते चटकन होतं। पूर्वी काय करायचं? त्या तुरीला काळ्याच्या सहाय्याने
झटकायला जायचं, झटकल्या जायचं, त्या शेंगा बाजूला पडायच्या. मग त्याला मदन म्हटलं जायचं. त्याला काय म्हटलं जायचं? मदन. मग त्या मदनावरती पूर्वी जी आधुनिक यंत्रसामुग्री जेव्हा नव्हती तेव्हा बैलांच्या माध्यमातनं त्यावरती बैल फिरवून त्या मदनाला फोडलं जायचं, काळ्यांनी ठोकल्या जायचं, नंतर मग वाऱ्यावरती उफनल्या जायचं आणि तेव्हा कुठं तूर बाहेर पडायची. हे परंपरागत पद्धतीने आपण कितीतरी वर्ष करत आलेलो आहोत. आता परिस्थिती थोडीफार बदलली, यंत्रसामुग्री मानवी जीवनामध्ये शेतीमध्ये आली आणि आज थ्रेशरच्या माध्यमातून भराभरा आपल्याला तूर निघते. पण तरी सुद्धा हे जरी मळणीचं काम सोपं झालं, पण लागवडीपासनं त्याला ते पिकवण्यापर्यंत, त्या अवस्थेपर्यंत आणण्यासाठी मात्र शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्यांनीला राबावं लागतं. त्याचं चित्रण या प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने आपल्याला इथे केलेलं दिसते आहे. विशेष करून हे दोन पिकांचा उल्लेख केलेला आहे, एक कांद्याची लागवड आणि ऊसाची लागण. कांद्याची बी बघितलं का? कांद्याची रोप असतात आणि ऊसाचे बेणे असतात. लक्षात घ्या, कांद्याची रोप असतात, ते कुठून तरी आणावे लागतात, आयात करावे लागतात एखाद्या बीज संकुलांमधनं, आणि नंतर शेतामध्ये लागवड करावी लागते, त्याची पेरणी करावी लागते. आणि ऊसाचे बेणे म्हणजे तुकडे असतात असे छोटे छोटे, ते सुद्धा विशिष्ट पद्धतीने पेरावे लागतात, नाही तर आणलं टाकलं उगवलं असं नसतं. त्याची एक विशिष्ट पद्धती आहे, त्या विशिष्ट पद्धतीनं ती लागवड करावी लागते. तर या लागवडीपासून तर अगदी कापणीपर्यंतची जी मशागत आहे, ती मशागत ही स्त्री कशा पद्धतीने करते, शेतामध्ये कशा पद्धतीने राबते, याचं वर्णन या प्रस्तुत कवितेमध्ये कवयित्रीने आपल्याला इथे केलेलं दिसून येते आहे. तर बघा आता ती कविता कशा पद्धतीची आहे. सरी वाफ्यात कांदे लावते. कोण? सरी वाफ्यात कांदे लावते, बाई लावते, नाही कांदा ग जीव लावते. बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते, बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. पहिलंच कळवं, दुसरं कळवं वाचून घेऊया, पुढे बघू. फुलं सोन्याची झेंडू तोडते, फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते, बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते, बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. कारण कवयित्री सुद्धा कोण आहे? एक स्त्रीच आहे, म्हणून ते मी ग नांदते, बाई नांदते, अशा पद्धतीचं यमक जुळलेलं आहे. ऊस लावते, बेने दाबते, ऊस लावते, बेने दाबते, बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते, बाई दाबते. कांड्यांनी संसार साधते, कांड्यांनी संसार साधते, बाई साधते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. उन्हात अनात रोज मरते, बाई मरते, हिरवी होऊन माग उरते, हिरवी होऊन माग उरते, बाई उरते, खोल विहिरीच पाणी शेंदते, खोल विहिरीच पाणी शेंदते, बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते, बाई नांदते. अशी ही समग्र कविता, ज्यामध्ये एक प्रकारची विशिष्ट यमकांची रचना केलेली आहे. उदाहरण बघा. बेन दाबते, बाई दाबते, मन दाबते, बाई दाबते, संसार साधते, बाई साधते, मी ग नांदते, बाई नांदते. असं जर तुम्ही लक्षात घेतलं तर शेवटचा जो शब्द आहे त्या शब्दांमध्ये, प्रत्येक कळव्यांमध्ये ही यमकांची रचना आपल्याला असलेली दिसून येते आहे. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात की प्रस्तुत कवितेमध्ये आलेले यमक कोणते ते सांगा, ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. आता पहिल्या कळव्यामध्ये ती काय म्हणते बघा. सरी वाफ्यात कांदे लावते. सरी आणि वाफा माहिती कसं असतं तर कोणी कोणी बघितलंय?
कुणीच नाही. हा, कसं असतं, सरी आणि वाफा. वाफा म्हटलं की चौकोन असू शकतो, आयात असू शकतो. त्या वाफ्यात सुद्धा कांद्याची लागवड करता येते. आणि दुसरं जर बघितलं, सरी पाडणे, लांबच्या लांब सर पाडलेल्या असतात विशिष्ट शेतीच्या साधनाच्या माध्यमातून, डवऱ्याच्या माध्यमातून, नांगऱ्या, टिपणीच्या माध्यमातून ते करतात. तर या सरीवरती किंवा त्या वाफ्यामध्ये बाई कशाची लागवड करत आहे? कांद्याची लागवड करत आहे. कांद्याचं रोप लागवडीसाठी बाईने इथे वापरलेलं आहे. नाही कांदा ग जीव लावते. ते नुसतं कांद्याचं रोप नाहीये, तर ते काय आहे? प्रत्यक्षात त्या स्त्रीचा जीव आहे. आता हे कसं असेल? कारण की उद्याच सर्वच्या सर्व तिच्या संसाराचं गाडं चालवण्यासाठी लागणारा जो पैसा अडका आहे, जो काही मिळकत आहे, ती या कांद्याच्या पिकापासून मिळणार आहे. म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ती कांद्याची लागवड नाहीये, तर भविष्यातल्या उदरनिर्वाहाच्या करिता लागणाऱ्या त्या पैशाची, म्हणजे जीवाची, जगण्याची. कारण की तो पैसा मिळाला नाही तर हिचं आयुष्य कसं होईल? उद्ध्वस्त. कारण की दैनंदिनीसाठी पैसा लागतो आणि तो पैसा या शेतीतून निर्माण होणाऱ्या पिकातनं मिळणार आहे. म्हणून इथे कवयित्री काय म्हणते आहे की ती कांदा लावत नाहीये. नाही कांदा ग जीव लावते, बाई लावते. म्हणजे तो कांद्याची लागवड नाही आहे, तर आपलं स्वतःचं जीवन सर्वस्व ते तिथे त्या लागवडीमध्ये पेरत आहे, लागवड करत आहे. कारण की उद्याच तिचा उभा आयुष्य या कांद्याच्या पिकावरती, या पिकापासून मिळणाऱ्या उत्पन्नापासून कुठेतरी हे सर्वच्या सर्व रहाड गाळग चालणार आहे, संसार चालणार आहे. म्हणून इथे कवयित्री म्हणते आहे की ती लागवड कांद्याची नाहीये, तर प्रत्यक्ष हिच्या जीवाची आहे, हिच्या जगण्याची आहे. म्हणून कवयित्री ती म्हणते आहे. आणि पुढे काय म्हणते बघा, काळ्या आईला हिरव गोंदते. गोंधणे माहिती आहे ना, आता तर नवीन प्रकार आला टॅट्यू. तर ते गोंधण, पण पूर्वी विशिष्ट झाडापालाच्या द्रव पदार्थापासून गोंधल्या जायचं अंगावरती वगैरे वगैरे. म्हणजे जुने लोक, तर तुम्ही जर आदिवासी बहुल भागामध्ये जर गेलात तर त्यांच्या चेहऱ्यावरती, शरीरावरती गोंधलेलं दिसतं, त्या विशिष्ट हिरव्या रंगाने. आता तो गोंधणे हा शब्दाचा अर्थ आपल्याला इथे घ्यायचा नाहीये, तर तो कशा अर्थाने घ्यायचा लक्षात घ्या. काळ्या आईला हिरवं गोंधते. लागवडीपूर्वी जमीन ही पूर्णच्या पूर्ण काळीशार असते. लागवड झाली, पीक जोमाने वरती आलं की त्या जमिनीचं पोत, म्हणजे जमिनी लगतचा भाग हा झाकला जातो. पण ज्या रंगाने तो झाकला जातो तो रंग कोणता असतो? हिरवा. त्या पिकाचा रंग हिरवागार असतो. म्हणजे ते पीक अगदी टवटवीतरित्या निर्माण झालेलं आहे, लागवड झालेली आहे, ते फुलून आलेलं आहे. हे या प्रतिमेतनं इथे सांगायचं आहे. एक देखणं रूप एका संस्कृतीची पायाभरणी कुठेतरी या देखण्या हिरव्या रूपामध्ये इथे कवयित्रीने करून घेतलेली आहे. बाई गोंदते रोज मातीत, मी ग नांदते, बाई नांदते. रोज मी मातीत नांदत आहे. नांदणे, जगणे, रुजणे. बऱ्याचदा आपण हा शब्द वापरतो दैनंदिन जीवनामध्ये, नांदणे. ती पोरगी त्या घरात नांदलीच नाही म्हणते. काय नांदली नाही? कारण कुठेतरी सूत जुळलं नाही. म्हणजे इथे या नांदणे या शब्दामध्ये काय, तर सर्व परिस्थितीला सामोरे जाऊन त्याच्याशी मिळून जुळून सर्व आपलंसं करून घेणे, याला नांदणे म्हणतात. तर ही इथे या शेतीच्या माध्यमातनं, या लागवडीमधनं नुसतं साधं ती लागवड नाहीये किंवा ती पेरणी नाहीये, तर ते प्रत्यक्ष जगणं आहे. प्रत्येक क्षणाला त्यातनं ते मिळवून घेणं आहे आणि योग्यरित्या सर्व घडवून आणणं आहे. हे इथे कवयित्री आपल्याला समजून सांगताना दिसते आहे. पुढच्या कळव्यात काय म्हणते? पहिला कांद्याचं झालं, आता झेंडूच्या फुलाकडे आलेली आहे. फुलं सोन्याची झेंडू तोडते, फुलं सोन्याची झेंडू तोडते, बाई तोडते नाही फुलं ग देह तोडते. ती फुलं तोडत नाहीये, ती काय तोडत आहे? प्रत्यक्ष देह तोडत आहे.
म्हणजे जणू काही आपल्याच शरीराचा एखादा अवयव जेव्हा तोडतो त्यावेळेस ज्या वेदना तिला होतात त्या वेदना ते फूल तोडताना होते आहे. पण ते काय आहे? अपरिहार्यता आहे. ती अपरिहार्य आहे की त्याला तोडल्याशिवाय आणि बाजारात नेल्याशिवाय तिचा संसार चालणार नाही. असं नातं त्या झाडाशी या बाईचं झालेलं असतं. कारण की अगदी रुजवण्यापासनं पेरणीपासनं त्याचं संगोपन करत 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 ते फुला फळापर्यंत आणलेलं असतं. जणू काही ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या मुलाबाळाचं संगोपन करते तशाच पद्धतीने कुठेतरी या वृक्षाचं संगोपन, या पिकाचं संगोपन या शेतकरी स्त्रीने केलेलं आहे. इतकं जीवाभावाचं नातं या शेतीशी जुळलं असताना त्या शेतीतलं आलेलं पीक तिला मजबुरीने तोडावं लागतं. हे इथे कवयित्री सांगताना दिसते आहे. पुढे ती काय म्हणते? नाही ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. आणि घरादाराला तोरण, तोरण केव्हा बांधतो आपण? जेव्हा एखादा सण उत्सव आहे, म्हणजे आनंदाचा क्षण आहे, त्या आनंदाच्या क्षणाला किंवा आपण हे तोरण बांधत असतो. ते तोरण प्रतीक असतं शुभ गोष्टीचं, बरोबर? आता ही शुभ गोष्ट म्हणजे काय? चांगली गोष्ट. आता ते पीक निर्माण झालं, त्या पिकाची तोडणी झाली आणि तोडणी झाल्यामुळे ते बाजारात गेलं आणि बाजारात गेल्यामुळे त्यापासून काय मिळाला? हो, पैसा मिळाला. चांगली गोष्ट घडली. आता हे जे तोरण आहे हे शोभेचं तोरण नाहीये, हे तोरण संसाराचं तोरण आहे. संसाराचा रहाड गाळगा चालवण्याचं तोरण आहे. आणि त्या पैशाच्या मिळकतीमुळे हे संसाराचं रहाड गाळग कुठेतरी चांगल्या दिशेने जात आहे. हे कवयित्री या प्रतिमेमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पण हे सर्व कोण करते आहे? बाई करते. कोण करते आहे? एक स्त्री करते आहे. हा स्त्रीचा या संसारातला सर्वात महत्वाचा रोल इथे आहे. हे इथे तो वारंवार, ही कवयित्रीचे वारंवार सांगताना आपल्याला इथे दिसून येते आहे. पुढे काय म्हणते बघा? ऊस लावते बेण लावते, ऊस लावते बेण दाबते. आता ऊसाची लागवड आपल्याकडे फार कमी प्रमाणामध्ये होते, पण मराठवाड्याकडे जर तुम्ही गेलात तर मोठ्या प्रमाणावरती ऊसाची लागवड केली जाते. आता हे ऊसाचं बेणं जे असतं, एवढंसं तुकडा असतो, त्याला 2-3 डोळे असतात वरती. म्हणजे एखाद्या गुलाबाच्या डोळे डहाळीला कसं डोळे असले की आपण ती बघतो, कट करतो, दुसरीकडे लावतो, त्या डोळ्यामधनं पुढे त्याला अंकुर फुटतो. तशाच पद्धतीनं ऊसाला सुद्धा डोळे असतात, 3-4 डोळे असतात. आपला ऊस बघितला आपण, त्या ऊसाचे छोटे छोटे खांड असतात, पार्ट, त्याला एक राऊंड असतो प्रत्येक पार्टच्या मध्ये, त्याच्या वरती डोळा असतो. जे पेरणीसाठी वापरली जातात बेणी, ती तशा पद्धतीची असतात. आणि याची लागवड ही अशी जमीन असेल ना तर यावरती असं ते बेणं आळवं ठेवतात, त्यावरती माती लोटतात आणि पायाने दाबतात. अशी लागवड ऊसाची केली जाते. म्हणून मी शब्दप्रयोग आलेला आहे, ऊस लावते बेण दाबते. ऊस लावते. मग कांद्याची बीज पेरणी करावी, लावणी करावी लागतात. लावणी, लागवड, इथं दाबावं लागतं पायाने. ही लागवडीची पद्धती. ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग म्हण दाबते. ते बेण नाहीये, ते पुन्हा म्हण आहे. कसं? कारण की तो ऊस लागला, भरघोस पिकून आलं, पुन्हा पैसा मिळणार. मन, भावना, स्वप्न, ही जी प्रतिमा आहे मन, ही सहज घेतलेली नाही. आपल्या मनामध्ये आपली काय असतात? उद्याची स्वप्न दडलेली असतात. ती स्वप्न दाबली आहे. कुठे? जमिनीमध्ये ती दाबलेली आहे. आणि उद्या त्यातनं एक नवीन अंकुर जन्माला येणार आहे आणि त्या नवीन अंकुरामधनं नवीन पीक उत्पन्नाचं साधन जन्माला येणार आहे. म्हणून ते साधं ऊसाचं बेण नाही आहे, तर ते काय आहे? स्वतःचं अंतःकरण आहे. वेगवेगळी स्वप्न त्या जमिनीमध्ये त्या स्त्रीने तिथे दाबलेली आहेत. म्हणून ती काय म्हणते बघा? कांड्या कांड्यांनी संसार साधते. कांड्या कांड्यांनी संसार साधते. वेगवेगळी छोटी 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 कांडी असतात, बेणी तुकडे असतात. असे असंख्य बेणी ती
लागवड करते, दाबते आणि या कांड्यांमधनं उद्या भरघोस असं ऊसाचं मोठं पीक निर्माण होतं आणि त्यातनं मग ही स्त्री काय करते आहे, स्वतःचा संसार म्हणजे त्यातनं जी मिळकत होणार आहे, जे उत्पन्न येणार आहे, त्या उत्पन्नाच्या माध्यमातून आपल्या संसाराचं रहाड गाळग ही स्त्री पुढे ढकलत आहे. संसार साधते बाई साधते, रोज मातीत मीग नांदते बाई नांदते. रोज मातीत नांदते आहे म्हणजे काय, तर येणाऱ्या सर्व विपरीत परिस्थितींना, चांगल्या वाईट परिस्थितींना सामोरे जाण्याची भूमिका ही स्त्री आपल्याला इथे घेताना दिसते आहे. अशा पद्धतीनं ही जगताना दिसते आहे. पुढच्या कडव्यात बघा, उन्हा तान्हात रोज मरते. उन्हा तान्हात म्हणजे शेती करायसाठी बिलकुल असं आवश्यक म्हणजे आपल्याला काय म्हणतो, आपल्या गरजेनुसार वातावरण असतं का नाही. आता ऊन लागली, बटन बंद केली, ऊन काय सखी असते का. उघड्या आभाळाखाली कधीतरी ऊन असतं, कधी वारा असतं, कधी धोधो पाऊस असतो. अशा त्या परिस्थितीमध्ये हा शेतकरी, ही शेती माऊली राबताना दिसते आहे, मरमर मरताना दिसते. त्या वेदना मरणापेक्षाही असहाय्य असतात. उन्हाळ्याचं ऊन सोपं असतं. पूर्व मशागत केव्हा केली जाते शेतीची, एप्रिल मे मध्ये. पूर्व मशागत म्हणजे काय, लागवडीपूर्वी, पेरणीपूर्वी केलेली ती पूर्व मशागत, पेरणी. नंतर मग जी पिकामध्ये केली जाते ती आंतर मशागत. आणि त्याच्यानंतर मग ओळखणी किंवा मळणी, असं एक चक्र आहे शेतीचं. तर या तीनही ऋतूंमध्ये हे चक्र जातं. उन्हाळ्यात पूर्व मशागत होईल, पावसाळ्यात लागवड होईल, हिवाळ्यामध्ये कुठेतरी त्याची आंतर मशागत होईल, म्हणजे त्या पिकाला भरघोस असं उत्पन्न यावं याच्यासाठी त्याची निगा राखली जाते. ती त्याच्यासाठी मग डवरणी आहे, फवारणी आहे, खुरपणी आहे, हे सर्व करावं लागतं. आणि नंतर मग शेवटी तिकडे पावसाळ्यामध्ये पुन्हा आणखी चक्र जसं पुढे 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 जाईल, तर ऊन वारा पाऊस या तिन्ही ऋतूला सामोरं कोणाला जावं लागतं, या स्त्रीला, या माऊलीला सामोरं जावं लागतं. म्हणून ती काय म्हणते बघा, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मांग उरते. हिरवं होऊन म्हणजे काय, भरघोस असं पीक उत्पन्न करून तिथं ते रोजचं मरणं म्हणजे राबणं, रोजचं श्रम तिच्या पाठीमागे काय करते, एक मोठं उभं असं पीक उभं करते आहे. भरमसाठ उत्पन्न ती आपल्या पाठीमागे उभं करताना दिसते आहे. पण ते सहज शक्य नाही. त्यासाठी त्या स्त्रीला राबावं लागतं. उन्हा तान्हामध्ये काबाड कष्ट करावी लागतात, घाम गाळावं लागतं, रक्ताचं पाणी आणि हाडाची माती करावी लागते. तेव्हा कुठंतरी ते पीक पाठीमागे हिरवं होताना दिसते आहे, बहरून येताना